सगळी स्वराज्यात लूट सामील झाली. लूट लोहगडावर आणून ठेवली आणि लोहगडाच्या दरम्यान शिवाजी महाराजांचा एक माणूस नारोबापूजी हा धारातीर्थी पडला. लूट परत नेत असताना मुकुंद सिंग नावाचा राजपूत सरदार आडवा आला आणि त्याचं पारिपत्य करीत असताना नारोबापूजी पडला. नारोबापूजीचं त्याच्या आधीच काही दिवस या नारोबापूजीचा वांग निश्चयाचा कार्यक्रम पार पडला होता. राहुजी पत्की याच्याबरोबर याच्या मुलीबरोबर याचं लग्न ठरलं होतं. म्हणजे वयानं तरुण 20, त्या काळच्या व्यवस्थेप्रमाणे तर 16-18 असेल, पण ज्या अर्थी युद्धात आहे त्या अर्थी अजून थोडासा मोठा असावा, 18च्या पुढं असावा. आणि त्यात मात्र तो मरण पावला. असा विषय आपण करत होतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत बाकीच्या या अभ्यासकांचा काय विषय आहे, काय आहे, सुरतेच्या लुटीच्या बाबतीतला सगळा विचार करीत असताना सुरतेच्या बद्दल कोणी काय म्हटलंय ह्याचाही विचार आपण करतोय. आणि त्यामध्ये कविभूषण काय म्हणतो हाही भाग महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीनं. शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या विषयाने कविभूषणाची काही काव्य आहेत. महाराज शिवराज चढत तुरंग पर ग्रीवा जात नय करी गनिम अतिबलकी भूषण चलत सरजा की सैन भूमि पर छाती दरकत है हरी खरी अखिल खलकी कियो दौरी घाव उमराव अमीरन पै गई कटिनाक सिगरेई दिली दलकी सुरत जराई कियो दाह पात साह उरस्याही जाय सब पात स्याही मुलक की. म्हणजे शिवाजी महाराज घोड्यावर बसतात, अतिबलाढ्य अशा शत्रूची मान वाकायला लागते. भूषण म्हणतो सर्जा म्हणजे शिवाजीराजाचं सैन्य भूमीवरून चाललं असतं, दुष्टांच्या छात्या फाटून जातात. दिल्ली दळावर चाल करून अमीर उमराव घाव केल्यामुळे दिल्लीचे नाक कापले गेले आहेत. आता हे दिल्लीचं नाक कापणं म्हणजे काय, सुरत पाहतो आपण. सुरत शहर जाळल्यामुळे तिकडे बादशाच्या उरात आता दाह निर्माण झालेला आहे आणि त्याच्या तोंडाला काळोखी लागलेली आहे. म्हणजे सुरत लुटीचा परिणाम काय, शिवाजी महाराजांच्या अर्थानं सगळं बघितलं. कविभूषणाच्या हिशोबानं सुरत लुटीचा परिणाम अनेक अर्थाने आहे. शत्रूची मान वाकायला लागली आहे. शिवाजीराजाचं सैन्य पाहून दुष्ट शत्रूची छाती विदीर्ण व्हायला, नुसतं सैन्य पाहून फोडतंय नाही पुढतंय, पुढचा विषय सुरू आहे. दिल्ली दलावर घाव केल्यामुळे दिल्लीच्या सेनेचं नाक कापलं गेलेलं आहे. आणि त्याहून पुढचं की सुरत शहर जळल्यामुळे बादशाच्या छाती दाह व्हायला लागला आहे, त्याची जळजळ व्हायला लागली त्याला शिवाजी महाराजांच्या विषयाने. आणि त्याच्या तोंडाला काळोखी लागली आहे, एवढी विशेषणं त्यांनी सांगितलेली आहे. अजून एक काव्य आहे त्याचं, भूपती शिवाजी तेरी धाक सो सिपाहीन के राजा पात साहिन के मन के अहंगली. म्हणजे राजा तुझ्या धाकाने बादशाह आणि पातशाह, राजे आणि बादशाह या सगळ्याचा अहंकार गळून पडलाय. भौसला अभंग तू तो जुरतो जहाई जंग तेरी एक फतह होत मानो सदा संगली. तू नेहमीच अभंग आहेस, तुला कुणाला जिंकता येत नाही. जेथे तू जातोस युद्ध करतोस तेथे तुला यश ठेवलेलंच आहे. साही के सुपतो पुहुमी के परहूत कविभूषण बनत तेरी खदगऊ दंगली. शत्रुन के सुकुमारी तहरानी सुंदर शत्रु के अंगारन में राखे जंतु जंगली. म्हणजे जणू काय यश तुझ्यासाठी बाळगलेलं आहे किंवा यशानं तुझ्यासाठी ते विषय ठेवलेला आहे. कविभूषण म्हणतोय शहाजी पुत्रा किंवा शहाजीच्या सुपुत्रा, तुम्ही पृथ्वीवरचे इंद्र आहात. साही के सपूत, साही म्हणजे शहाजी, के सपूत म्हणजे पुत्र. पुहुमी के परहूत कविभूषण बनत तेरी खरगऊ दंगली. तुमची तलवार मुळी विजयी किंवा विजय संपादन करणारीच आहे किंवा पैज जिंकणारी आहे. या तुमच्या तलवारीस पाहून शत्रूच्या सुकुमार सुंदर स्त्रिया थरथर कापतात. शिवाजीराजा शत्रूच्या भव्य वाड्यातून रानटी श्वापदे ठेवली आहेत असा आता भास निर्माण होतोय. म्हणजे तलवारीच्या जोरावर तुम्हाला घाबरून लोक घरातून सुद्धा पळून गेलेत आणि त्यामुळे आता घरात राहायला कोणी नाही म्हणून त्यात रानटी श्वापदे राहिलेली आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचं कौतुक अनेक अर्थाने जे भूषण करतो त्यातला हा एक छंद आहे. अजून एक छंद आहे
हा तर एकदम वेगळ्या अर्थानं विचार करण्यासारखा आहे. म्हणजे ज्याला एकच वाक्यात दोन अर्थाने लिहिलं जातं अशा अर्थाचा हा छंद आहे. उंचे घोर मंदर के अंदर रहने वारी, म्हणजे हे वीर शिवाज्या अशा उंचे उंच उंच घोर मंदर म्हणजे उंच उंच अशा राजप्रासादात राहणाऱ्या बायका आता काय करतायत, उंचे घोर मंदर के अंदर रहती है. म्हणजे आता त्या मोगल स्त्रिया उंच राजमहालाच्या ऐवजी उंच भयंकर डोंगरातून दऱ्याखोऱ्यात राहायला लागलेल्या आहेत. कंदमूल भोग करे, कंदमूल भोग करे, नित्य मिष्ठान्नाचे भोजन करणाऱ्या या स्त्रिया त्यात सुद्धा कशा, तीन बेर खाती है वाब तीन बेर खाती है. तीन बेर पहिल्याचा अर्थ आहे 3 वेळा दिवसातून खात होत्या, ते आता 3 बेर, दुसऱ्यांदा बेर म्हणजे बोर, आता 3 बोरावर दिवस काढायला लागलेले आहेत. भूषण शिथिल अंग, भूषण शिथिल अंग, अंगावर इतके अलंकार आहेत की त्यामुळे सुस्ती आलेली आहे. भूषण शिथिल अंग, नाजूकपणाने अंगावर अलंकार घातलेले आहेत त्यामुळे आता अंग शिथिल होऊन पडलेलं आहे, इतके अलंकाराचं वजन झालेलं आहे. मग आता काय, किंवा त्यात पुढं काय, बिजन डुलाती तय बिजन डुलाती आहे. म्हणजे अलंकार घातल्यामुळं शिथिल झालेले अंग त्याच्यावरती पंखे घालत बसल्या होत्या, पण आता भूषण किंवा त्याचं भूषणचं बिजन डुलाती आहे म्हणजे भुकेनं डुलायला लागलेले आहेत, आता अस्वस्थ झालेले आहेत, क्लांत झाले आहेत, आता शिथिल झाले ते अर्थाने दुसरीकडे वापरलं. पुढं काय म्हणतो भूषण, भूषण भनत शिवराज बीर तेरे त्रास नगन जडाती ते व नगन जडाती है. ज्यांच्यावर नेहमी पंखे डुलत असतात त्या आता विजनवासात अरण्यात भटकत होत्या किंवा भटकायला लागलेल्या आहेत. पूर्वी रत्नजडित अलंकार त्या परिधान करत असत, आता वस्त्राअभावी थंडीने कडकडून जाते आहेत. म्हणजे भूषण बनत शिवराज बीर तेरे त्रास नगन जडाती, तुझ्या या सगळ्या त्रासामुळे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. नगन जडाती है म्हणजे अंगावर अलंकार परिधान करतात. नगन म्हणजे नग, नगन, अलंकाराला नगन, भूषण असे शब्द आहेत. तर ते अलंकार परिधान करतात. आता नगन जडाती आहे म्हणजे आता बिन अलंकाराचं बिन वस्त्राचं राहायची पाळी आलेली आहे. हे शिवाजीराजा कोणामुळे झालंय, तर तुझ्यामुळे झालंय. हे कशामुळे झालंय, तू सुरत लुटीसारखी मोगलांची अनेक गावं ध्वस्त केली म्हणून झाले. म्हणजे कविभूषण काय म्हणतो याचा विचार आपण करतोय. कविभूषणाच्या या काव्याच्या अर्थानं गणेशशास्त्री लेले त्र्यंबककर म्हणतात त्यांना, त्यांनी काही काव्य शिवाजी महाराजांवर लिहिले. त्यात त्यांनी हेच जे व्रजभाषेत आहे ते थोडंसं मराठीत आपल्याला समजेल अशा पद्धतीने लिहिले, त्याच्यावर मोठं काव्य पण आहे त्यांचं. जैसिका अलका समृद्ध अथवा विख्यात लंकापुरी, अलकावती म्हणजे ज्याला आपण अमरावती म्हणतो किंवा इंद्राची पुरी म्हणतो ते. जैसिका अलका समृद्ध, जशी ती समृद्ध आहे तशी दुसरी कोणची आहे, लंका, ती पण समृद्ध आहे. तैसी सूरत नामिका सुरनगरी होती तदा साजरी, त्यावेळेस तशी सूरत नावाची उत्तम नगरी साजरी म्हणून, गोजरी म्हणून, उत्तम म्हणून जगात विख्यात होती. तेथे जावून या जवाहीर तशी रत्ने प्रयत्ने निधी, द्रव्याचे आणले नृपे शिवाजीने हारोन लक्षावधी. तिथं जाऊन शिवाजीराजाने हे सगळं उचलून गुंडाळून आणलेलं आहे. लक्षावधी रुपये तिथून आणले. म्हणजे हा झाला सुरत लुटीचा एक भाग. शिवाजी महाराजांनी केलेल्या विषयांना आपण विचार करतोय म्हणून कविभूषण काय म्हणतो, इतर कवी काय म्हणतात याचंही आपल्याला कळलं पाहिजे. खरं तर सुरत लुटीवर खूप विस्तृत चर्चा करता येण्यासारखं आहे. म्हणजे सुरत लुटीवर सुरतेत असणाऱ्या तत्कालीन बर्नियर, ट्रॅव्हर्नियर, तो कास्मा दी गार्डा, डाग रजिस्टर, फ्रेंच, डच लोक, इंग्रज लोक, इंग्रजांमधले त्यांचा कंपनीचा पत्रव्यवहार, त्यात झालेले ठराव, त्यांनी दिलेली उत्तरं, त्यांनी दिलेली पत्र, लोकाला सांगितलेले संदर्भ, असंच डचांचं असं विस्तृत उपलब्ध आहे. आणि या सगळ्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत ते आपल्याला कळतात. कारण आपल्या वाङ्मयात, आपल्या साहित्यात याबद्दल सुरतेच्या विषयानं फारशी उपलब्धता नाही.
पण याचा जेव्हा विचार करतो तो सुरत लुटीचा विचार करतो, त्यात मग आता विचार दुसऱ्या गोष्टीनं करणं आहे, सुरत लुटीचे परिणाम काय, काय काय झालं सुरत लुटीमुळं, काय होऊ शकलं. पैसे मिळाले झालं, पण याशिवाय अजून काय गोष्टी झाल्या यापुढे आहे जागा. काय गोष्टी झाल्या किंवा लोकांनी काय मतं केली. मराठ्यांच्या इतिहासाचे अभ्यासक असणारे कोल्हापूरचे जयसिंगराव पवार, कदाचित नाव ऐकून असाल, मोठे अभ्यासक आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांच्या विषयानं अभ्यास केला आहे, संभाजी महाराजांच्या विषयानं अभ्यास केला आहे. आणि या सुरत लिटीच्या विषयानं त्यांनी काही वाक्य किंवा काही ज्याला आपण बोधप्रद असा विषय लिहून ठेवला. शिवाजी आणि शिवकाल नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्यात त्यांनी काय म्हटलंय, त्यांची वाक्य वाचून दाखवतो, मग त्याच्यावरचा विचार आपण व्यक्त करू. शिवाजी महाराजांनी शुक्रनीतीचे अध्ययन केले होते का नाही माहीत नाही, आता हे त्यांचं म्हणणं आहे. पण शिवाजी महाराजांनी जे काही शिकलंय लहानपणी त्याचा विचार आपण मागं केला. शिवराजांच्या लहानपणी म्हणजे शिवाजी महाराजांच्या लहानपणी त्यांनी काय काय अध्ययन केलं या विषयाने शिवभारत किंवा उर्फ अनुपुराण या ग्रंथात सविस्तर लिहिलेलं आहे. अनेक शास्त्रांचं अध्ययन केलं, त्यात शुक्रनीती किंवा नीतिसार शिकले. नीतिसारामध्ये अनेक गोष्टी आहेत, विदुरनीती, शुक्रनीती, कणिकनीती, चाणक्यनीती असे खूप विषय आहेत. हे सगळं मात्र त्यांनी अभ्यास केलेला आहे असं एका ठिकाणी सांगतात, प्रत्येकाची नावं सांगत नाहीत. पण हा अभ्यास कुठं उद्घृत झाला आहे ते पुढं आपल्याला चरित्रात कळतं. केलेला अभ्यास आयुष्यात उपयोगी कुठं आणला आहे ते इथं कळतं. इथं जयसिंगराव पवार म्हणतात शिवाजीराजांनी लहानपणी शुक्रनीती शिकली का नाही मला माहीत नाही किंवा त्याच्यात सापडत नाही, कळत नाही. पण शुक्रनीतीत काय सांगितलं आहे शुक्राचार्यांनी, शुक्राचार्य म्हणजे प्राचीन भारतातले राजनीतिज्ञ आहेत, राक्षसांचे गुरु आहेत. युद्धशास्त्रात कसं वागावं किंवा अनेक शास्त्र कसं आचरण करावं याच्याबद्दल त्यांचा आदर्श आहे. त्यांनी सांगितलं राजनीतीचं विमर्श सांगत असताना सांगितलंय, युद्धात शत्रूचा पराभव धर्मयुद्धाच्या अथवा कूटयुद्धाच्या पद्धतीने करावा. जसा शत्रू आहे तसं त्याचा वापर करावा. धर्मयुद्ध चालू असेल तर धर्मयुद्धानं, कूटयुद्ध करायची पाळी आली असेल तर कूटयुद्धानं. रामरायाचं आहे ते धर्मयुद्ध आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं आहे ते कूटयुद्ध आहे. युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणे भगवान रामचंद्राने रावणाचा संहार करताना युद्ध केलं. संध्याकाळ झाली, अस्त झाला की रात्री सगळं शिबिर शिथिल. आपण आरोग्याचे उपचार करणं, दुसऱ्याला काही मदत करणं या गोष्टी एकमेकाच्या करायच्या, त्यातनं काही नाही. अंधार पडल्यावर युद्ध नाही. पण भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत हे काही चालत नाही. शिवाजी महाराजांनी तिथला आदर्श घेतलेला आहे. युद्धशास्त्राचे जे धर्मयुद्ध चालतं त्यातला, महाभारतातलं युद्ध सुद्धा धर्मयुद्ध आहे. संध्याकाळी सगळं शिबिर संत व्हायचं. एकदा शंख वाजला, सूर्यास्त झाला की आता लढाई नाही, थांबलं. शिवचरित्रात शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे चालत नाही, कारण भगवान श्रीकृष्णाचा आदर्श आहे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. त्या अर्थाने जेव्हा जीवन आहे तेव्हा युद्ध केलं पाहिजे, या अर्थाने शिवाजी महाराजांचं चालतं आहे. युद्धात शत्रूचा पराभव धर्मयुद्धाच्या अथवा कपटयुद्धाच्या किंवा कूटयुद्धाच्या नीतीने करावा. म्हणजे युद्धाचं धोरण काय, आपल्याकडे ग्रामीण भागात सगळ्या जगात म्हण आहे, युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य असतं. दोन्ही गोष्टीत म्हणजे अंतिम ध्येय काय याच्याकडे विचार. युद्धात एकच आपला विजय झाला पाहिजे, काहीही करू. ही आताचं युद्धाचं काळ आहे. शिवाजी महाराज त्या पद्धतीने त्याचा वापर करतात. कोणचा मार्ग वापरला याचा प्रश्न नाही. शत्रूचा कोणत्याही साधनाने विनाश हेच खरे इप्सित आहे. कोणत्याही पद्धतीने शत्रूचा विनाश होणं हे महत्त्वाचं आहे. युद्ध एकाएकी सुरू करावे. शुक्राचार्य काय सांगतात पहा बरं का, युद्ध एकाएकी सुरू करावे, शत्रूवर दरोडेखोराप्रमाणे तुटून पडावे, एकदम आक्रमण करावे आणि तात्काळ अदृश्य व्हावे. कूटयुद्धातलं हे गुण आहे. त्याला कळायच्यात त्याच्यावर तुटून पडायचं आणि त्याला अजून शत्रू येतोय म्हणून चालत असताना आपण निघून जायचं. हे शुक्राचार्य सांगतात. शिवाजी महाराजांनी हे सगळीकडे अवलंबलेलं आहे. कारतलब खान, शाहिस्ते खान काय केलं, कळायच्या आत समोर आले. अफजल खानाच्या वेळेस काय केलं माहीतच नाही, शत्रू येतोय अंगावर येतोय, तुटून पडले आणि शत्रू सावध झाला की एकाएकी अदृश्य झाले. सावध व्हायच्या आधीच शत्रूचा निपात असा झाला की शत्रूंनी शरणागती पत्करली किंवा शत्रू संपून गेला. शिवाजी महाराजांच्या तिन्ही चारी या कथांच्या बाबतीतला विचार करीत असताना
म्हणून महाराजांनी शत्रूला समजेल अशा पद्धतीने सुरत प्रकरणी उत्तर दिलेलं आहे. 300 मैल 500 किलोमीटर शिवाजी येईल सुद्धा किंवा स्वप्नात सुद्धा येणार नाही अशी कल्पना असताना सुरतेत एकदम अवतीर्ण झाले. सुरत सगळी दरोडेखोराप्रमाणे लुटली. दरोडेखोर म्हणायचं नाही आपल्याला यात शिवाजी महाराजांना, पण दरोडेखोराचं वर्तन कसं असतं त्याचा विचार करायचा. समोरच्याचं धन काढून घेणे हे त्यातलं महत्त्वाचं आहे. ते शिवाजी महाराजांनी केलं. समोरच्याचं धन सगळं काढून घेतलं आणि शिवाजी महाराज दुसरं सैन्य प्रतिकाराला येतंय याची बातमी लागताच निघून गेले. कळायच्या आत शत्रूला पळूनही गेले, निघून गेले. या प्रकरणात शिवाजी महाराजांचे अनेक गोष्टी आपल्याला समजतात. सुरतेच्या लुटीच्या विषयानं जेव्हा परिणामांचा विचार करतो तेव्हा शिवचरित्रातलं उद्बोधन काय काय होऊ शकतं विचार करण्यासारखं आहे. अनेक गोष्टी म्हणजे शुक्रनीतीचं अध्ययन केलेलं आहे शिवाजी महाराजांनी, ती आचरणात आणून दाखवलेली आहे. शत्रूवर एकदम तुटून पडावं, त्याचं धन सगळं हिसकावून घ्यावं आणि शत्रू सावध व्हायच्या आत निघून जावं, ही शुक्राचार्याचं म्हणणं आहे. युद्धातला विषय अंतिम विजयाचा आहे. त्याच्यासाठी काय करावं? सगळं काही करावं. युद्धात ते करणं हे संपूर्णतः क्षम्य आहे, त्याच्याबद्दल अपराध मानायचं कारण नाही, शुक्राचार्य सांगतात. म्हणजे आपण नाही काही बोलत. शिवाजी महाराजांना या विषयाने काय काय प्राप्ती झाली किंवा काय काय विषय झाले, ज्याचा लुटीचा परिणाम म्हणतो आपण, त्याचा अर्थ विचार करतोय. लुटीनं शिवाजी महाराजांना काय झालं? शिवाजी महाराजांवर म्हणजे पहिल्यांदा सुरत लुटली हाच गुन्हा आहे असा विचार करतात. बरोबर आहे की सुरत लुटली, परकीय लोक विचार करताना सुरत लुटायचं काय कारण आहे असा विषयानं ते विचार करतात. पण सुरत लुटण्याचे कारण याचा विचार आपण खूप शिवाजी महाराजांनी स्वतः त्याचं उत्तर दिलेलं आहे. किंवा आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा विचार करतो तेव्हा सुरत लुटणीचा अन्वय तिकडं लावायचा प्रयत्न करतो. भगवान श्रीकृष्णाने लहानपणी गोकुळातून मथुरेला जाणारं लोणी अडवलं, खायला सुरुवात केली, फोडून खायला सुरुवात केली. लोण्यावर पहिला हक्क कुणाचा? वासरा, म्हणजे दुधावर त्याच्यावर हक्क कुणाचा? वासरांचा. त्याच्यानंतर घरातल्या बालकांचा, त्याच्यानंतर मग घरातल्याने खाऊन उरलं तर लोकाला द्यायचं आहे. भगवान श्रीकृष्णाच्या काळात किंवा अजूनही गाईचं दूध विकणं हे अनेक लोकाला मान्य नाही. त्यावेळेस तर ते नव्हतं, दूध विकायचं नाही, लोणी विकत होते. आमचे वडील आम्हाला लहानपणी सांगायचे की ते जेव्हा कुस्ती व्यायाम करीत होते तेव्हाच्या काळात एखाद्या गवळ्याकडे रतीब लावायचा रोजच्या दुधाचा, दूध प्यायचा. पण दुधाचा रतीब नसायचा, रतीब लोण्याचा असायचा. रोज व्यायाम करणाऱ्यांनी, त्या मल्लांनी, पैलवानांनी गवळ्याकडे जायचं आणि रोज लोणी खायचं. त्याचं काय रोजचं आहे, कोणी पाव किलो खातं, कोणी छटाक खातं, कोणी 100 ग्रॅम खातं. ज्याचे त्याचे व्यायामाची आणि शरीराची कुवत काय आहे त्या पद्धतीनं खायचं. ते जेवढं दूध लोणी खातोय त्या पटीनं त्याला रोज दूध फुकट. लक्षात आलं का? दुधाला पैसे नाहीत, पैसे लोण्याला. भगवान श्रीकृष्णाच्या काळात ते तसंच होतं. आजपर्यंत ते अनेक अर्थाने वापरतात. आपल्या घरात अजूनही अनेक जण, म्हणजे जर शेजारी बालक आहे, लहान पोरग आहे, दूध मागायला आलं तर दूध कोणी म्हणजे पैसे घेत नाही किंवा त्याच्या बदली पण काही घेत नाहीत, अजूनही देतात आपल्याकडे. घरात गाय असेल तर ज्याला पाहिजे त्याला, आमच्या घरात लहान लेकरू आहे, दूध देता का हो विचारलं, कुणी देतं नाही म्हणून हाकलत नाही. ग्रामीण भागात जास्त चांगलं आहे. आता शहरात सगळेच पैशाची व्याधी पडलेली आहेत, विषय द्या सोडून. पण दुधाच्या बाबतीत तसं आहे. मग भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं असं आहे की पहिला हक्क आमचा असताना तुम्ही त्याला नेऊन देतात, म्हणजे आमचा हक्क डावलता म्हणून आमचा आहे, आम्हीच खाणार, आम्ही देणार नाही. एक. दुसरं असं की आम्ही मरतुकडे होऊन मरायला लागलो, पाप्याचे पित्र झालो, आमच्या छातीच्या दालचिन्या दंडाच्या काड्या झाल्या, छातीच्या पत्रावळी झाल्या, मग आम्ही पुष्ट होण्यासाठी खाणं आवश्यक आहे, हे दुसरं. तिसरं, शत्रू ते खाऊन प्रबळ होतोय, शत्रूची शक्ती कमी करणे हे आमचं काम आहे, म्हणून त्याचं बंद करावं, हे तिसरं. हे शिवचरित्रात सुरतेच्या बाबतीत विचार करून पहा. शत्रूचं खच्चीकरण करायचं आहे म्हणून सुरतेतलं धन लुटलंय, हे पहिलं महत्त्वाचं. लक्षात आलं का? भगवान श्रीकृष्णाच्या विषयाने आम्ही पुष्ट होणं आवश्यक आहे म्हणून दुसरं. तिसरं, शत्रूंनी आमच्या मुलखात येऊन आमची बर्बादी केली आहे, आमची लूट केली आहे, ते लूट भरती करणं हे आमचं काम आहे म्हणून सुरत लुटली, हे तिसरं. असा विचार करा. बरं, हा विचार करीत असताना ह्याच्या मागचा अजून विषय आहे. शिवाजी महाराजांनी काय इच्छा व्यक्त केली, औरंगजेबाच्या बाबतीत काय बोलले? अनेक दिवस आमच्या स्वराज्यात हे लूट करीत
डुकरासारखी पिकाची नासाडी करीत फिरत होते. यासाठी आम्हाला 3 मुठी धान हवंय, धन हवंय. ते मागायला आलो. दारात वकील उभा केला. वल्लभदास गुजराती नावाचा वकील सुरतेत पाठवला होता शिवाजी महाराजांनी. सुरतेत आले की सुरतेतल्या 3 व्यापाऱ्यांनी आणि सुरतेच्या सुभेदाराच्या माणसांनी येऊन आमची भेट घ्यावी, खंडणी ठरवावी. आम्ही सुरतेला त्रास देणार नाही. पण कुणी आलं नाही म्हणून शिवाजी महाराज गेले. सुरतेची लूट केली, संपदा जमवली. म्हणजे आमच्या स्वराज्यात तुम्ही नासाडी केली म्हणून आम्ही तुमची लुटलेली आहे. बरं, नासाडी केलीचा विचार करीत असताना शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा सूड घेण्यासाठी सुरत लुटली हे म्हणत असताना त्याच्या मागं शिवाजी महाराजांचा दीर्घ विचार आहे. नुसतं शाहिस्तेखान 3 वर्ष आला म्हणून लुटली एवढं म्हणणं नाही. खूप मोठा विचार शिवाजी महाराजांचा आहे. तो आचरणात दिसतोय म्हणून आहे. शब्दात बोलले नाही, शब्दात एक बोलले, पण शब्द लिहिलेले असताना आमच्याकडं किंवा आपण असा विचार करा की लिहिलेलं वाचण्यापेक्षा न लिहिलेलं वाचण्याला ज्याला शिकायला येतं त्याला सगळं लक्षात येतं. न लिहिलेलं वाचणं. शिवाजी महाराज काय म्हणाले? सुरत औरंगजेबाची आहे म्हणून मी लुटली, औरंगजेबाचा सूड घेण्यासाठी मी लुटली. बरोबर. पण ह्याच्या मागचा गर्भित अर्थ काय आहे तो वाचायला आपल्याला शिकता आला पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे की मोहम्मद पैगंबर याचा जन्म झाला इसवी सनाच्या 570व्या वर्षी आणि मृत्यू झाला 632व्या वर्षी. सुमारे 62 वर्षाचं आयुष्य आहे त्याचं. पण इस्लामचा त्याने जे काही केलेलं सगळं काम आहे, लोकांवर आक्रमण करा, लोकांची गावं लुटा, हे जे काही केलं याचं फळ सगळ्या जगाला त्याच्यानंतर दिसायला लागलं. इस्लामचं पहिलं पाऊल या हिंदुस्थानात ठाण्यात पडलं इसवी सन 637 साली, म्हणजे मोहम्मद पैगंबर मेल्यानंतर अवघ्या 5 वर्षांनी. लक्षात ठेवा. आणि त्यानंतर या देशावर सतत मुसलमानी आक्रमण होत राहिली. 1 नव्हे 2 नव्हे, 637 पासून ते आत्तापर्यंत सतत चालू आहे. सरळ सरळ हातात तलवार घेऊन जिथं लढता येते तिथं प्रयत्न केला. अनेक उदाहरणं सांगतो. 637 साली पहिल्यांदा आले, तसं 664ला हातात शस्त्र घेऊन संघर्ष करायला आले. महलब नावाचा सरदार मुलतानवर चालून आला. त्यानंतर पुन्हा दाहीर राजावर ती स्वारी केली. माहीत आहे का दाहीर राजा? कधीतरी सांगू दाहीर आपण. 711 इसवी सनात. तेव्हापासून सतत हिंदुस्थानात खैबर खिंड आणि पुढं पुढं पंजाब, पंजाबातून दिल्ली, दिल्लीतून दक्षिण भारत, मध्य भारत, ही सगळ्या हिंदुस्थानावर इस्लामने आक्रमण केलं. शिवाजी महाराज राहिले म्हणून आपण जिवंत राहू शकलो. दक्षिण भारतातली मंदिरं राहिली, उत्तर भारतातली लुप्त झाली. काय काय लुप्त झालं? सोरटी सोमनाथ फुटला, अयोध्या फुटली, मथुरा फुटली, काशी फुटली. कशाच्या आशेनं? देवस्थान आहेत म्हणून, पण देवस्थानाकडे असणारी संपत्ती आहे म्हणून. मी मागे एकदा सांगून गेलो, सोरटी सोमनाथाची संपत्ती अजब करणारी आहे, थक्क होणारी आहे. सोरटी सोमनाथाच्या नित्याच्या पूजेला 10,000 पुजाऱ्यांची व्यवस्था होती. 10,000 कशाला म्हणतात? आणि त्यांचं आजच्या परिभाषेत शिफ्टमध्ये काम चालायचं. 3 टप्प्यात पलटून पलटून काम चालायचं. ते जे काम करतात ते काम त्यांची शिफ्ट बदलली कळण्यासाठी सोन्याची घंटा अडकवली होती. पाळी बदलली आहे, सोन्याची घंटा, आणि तिचा आवाज कित्येक किलोमीटर लांब जात होता म्हणे. सोरटीचा सोमनाथ जो होता, आपल्याकडे गावातला महादेव कशाचा असतो? पाषाण. पाषाण, बरोबर आहे की नाही? हा दगडाचाच, पण ते रत्न आहे. दगड म्हणजे रत्न आहे. देवाच्या बाबतीतला जो विचार आहे तो देव वेगळ्या वेगळ्या प्रकारात असतो. एक पाषाणात असतो, एक पाषाणात म्हणजे पाषाणाची मूर्ती केली जाते, मृत्तिकेची मूर्ती केली जाते. उदाहरण सांगतो गणपती. दारुकेची मूर्ती केली जाते. उदाहरण सांगतो जगन्नाथपुरी. आपण जो 10 दिवसाचा गणपती करतो पूजेला, तो कशाचा असतो? मातीचा असतो. आपण बैल करतो पूजेला, कशाचा असतो? मातीचा असतो. लांब सोडून द्या. नित्य नदीला स्नान करून बाहेर आलं की महादेवाची पूजा करतो, वाळूचा महादेव करतो ना, बरोबर आहे का नाही? म्हणजे मातीचा देव असतो, मृत्तिकेचा झाला, पाषाणाचा झाला, रत्नाचा देव असतो. रत्न म्हणजे कोणचंही रत्न त्यात धरा.
हिरा, मोती, पवळा म्हणजे परवाळ, पाचू, पुष्कराज, ही सगळी रत्न आहेत. माणिक, या माणकाच्या किंवा या सगळ्या रत्नांच्या मूर्ती पूजेला चालतात. कोणच्या चालतात ह्याचाही विचार करा. कापडावरती चित्र काढूनही मूर्तीची पूजा केली जाते. आपल्याकडं त्या श्रावणाच्या अमावस्येला पूजा करतात बायका घरात. कशाची करतात माहीत नाही, लक्ष देत नाही आपण. ते 64 योगिनी असतात ना, त्यांची पूजा केली जाते. 84 योगिनी, 64 नाही, 84 का 64 काय ते. म्हणजे पुत्र संतती सरत अक्षय राहावी, घरामध्ये संतती वाढती राहावी, कुटुंबाचं सौख्य राहावं, याच्यासाठी पूजा करतात. त्याच्यात कागदाचा पट केलेला असतो. किंवा त्याच ज्येष्ठ महिन्यात, ज्येष्ठ गौरी, कनिष्ठ गौरी आपण जे पूजा करतो श्रावण महिन्यात, त्याच्यासाठी आधी नरसिंहाची पूजा असते किंवा ज्येष्ठ गौरीची पूजा असते. अजून आपण हत्तीची पूजा असते, तो बृहस्पती आणि ह्याची पण पूजा करतात. शुक्र आणि बृहस्पतीच्या भेटीचं चित्र, त्याचं एक चित्र स्वतंत्र बाजार म्हणजे कापडावरती पट काढून केलेलं असतं. नागाची पूजा करतात. जिवंत नाग हा पुढचा भाग झाला, पण त्या दिवशी मृत्तिकेचा नाग करावा किंवा आपल्याकडं तर मृत्तिकेचा करणं शक्य नसेल तर कागदावरती चित्र काढावं. रथसप्तमीच्या दिवशी चित्राची पूजा असते. कोणाची? सूर्याची. खरं तर सूर्याची पूजा आहे. ते प्रतीक रूपानं आपल्यापुढे येतं, ते मृत्तिकेत येतं, पाषाणात येतं, या अर्थाने विचार करू. रत्नात येतं, दारुकात येतं, म्हणजे लाकडाची प्रतिमा केली जाते. जगन्नाथपुरीचा देव जो आहे तो लाकडाचा आहे. तर ते पट्ट या रूपानं करतात. जेव्हा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करायची असते तेव्हा त्याचं चित्र काढलं जातं. कागदावर काढा, कापडावर काढा, जास्त टिकण्याच्या दृष्टीनं, किंवा पाटावरती पण काढलं जातं. तसं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हत्तीचं चित्र काढायचं, पाटावर काढायचं. चंदनाचा पाट घ्यायचा. आता सगळं अवघड झालं आहे, चंदन बघायला मिळे ना, इथं देवाला लावायला मिळे ना. 20,000 रुपये किलोच्या पुढं आहे चंदनाचा भाव. पण चंदनाचा पाट घ्यायचा, त्याच्यावरती हत्ती काढायचा. तो कशानं काढायचा? रक्तचंदनानं काढायचा. रक्तचंदन नावाचं दुसरं एक चंदन असतं, लाल चंदन म्हणतात त्याला. ते आहे ना पुष्पा सिनेमातलं, ते सगळं, ते रक्तचंदनाचं भांडण आहे, त्याने काढायचा. किंवा रथसप्तमीचा सूर्य रक्तचंदनाने काढायचा आणि मग त्याची पूजा करायची. लक्षात आलं का कशा कशाने पूजा करायची याचा विचार करतोय. खाली चंदनाचा पाट, त्याच्यावर तांदळानं अष्टदळ काढायचं. अष्टदळ म्हणजे फुलाचं चित्र करायचं, ते तांदळानं 8 पाकळ्याचं काढायचं. त्याच्यावरती तो हत्ती चित्र करायचा, किंवा घरात लहान हत्ती असेल तर त्याच्यावर ठेवायचा. आणि त्या हत्तीवरती लक्ष्मी ठेवायची. लक्ष्मी म्हणजे सोनं ठेवा. कोजागिरी पौर्णिमेला सोनं नसेल चांदी ठेवा. तेही नसेल तर निदान घरात आपलं चलन चालू असलेला रुपया 2 रुपया पूजेतला असतो का नाही, किंवा खिशात असतो ठेवतो, तो नोट नाही बरं का, नाणं पाहिजे. ते नाणं त्याच्यावर ठेवायचं आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता त्याची पूजा करायची. म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. ह्यात जाऊ नका फार. आपण विचार करतोय ती देवता मूर्ती कशा कशाच्या असतात, एवढे प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये सोरटी सोमनाथाचा महादेव हा रत्नाचा होता. रत्नाचा म्हणजे कशाचा? पाचूचा होता. तो सुद्धा केवढा होता? 6 फूट होता. त्या रत्नाच्या धनाच्या म्हणजे महादेव असा तर त्याच्या संरक्षणाची व्यवस्था, त्याच्या बाकीच्या अलंकाराची व्यवस्था, पूजा अर्चेची व्यवस्था ती कशी असेल? तशीच विशाल होती. त्या धनाच्या अपेक्षेने मोहम्मद गझनीने सोरटीवर आक्रमण केलं. मी एक सोरटी सांगतोय, बाकी देवस्थानाचा हाच प्रकार आहे सगळीकडचा. मथुरेचा कृष्ण का फोडला? कृष्ण जन्मभूमीवर अत्याचार का केले? धनाची लालसा आणि देवाचा निंदा नालस्ती. तुमचे आदर्श ठिकाण आहेत, तुमचे पूज्य ठिकाण आहेत, ते आम्ही पायदळी तुडवतो, हे त्यातलं दाखवण आहे. अफजल खानाने तुळजाभवानी फोडली त्यातलं कारण हे आहे. तुम्ही ज्याला पूज्य मानता त्याला मी पायदळी तुडवतो. काय करता? अय आजा बता तेरी आजामत, बता तेरी करामत. हातात घण घेऊन त्यानं फोडला ना. म्हणजे शेकडो वर्षे आमच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात, आमची लूट केली जाते, आमची धनसंपदा लुटली जाते. मग त्यातलं हे सगळं आहे. दाहीर राजाची स्वारी आहे, महलबचं सार आहे, सोरटी सोमनाथाची लूट आहे, आणि नुकतं घडलेला शाहिस्ते खान आहे, अफजल खान आहे. ही नावं पाठ आहेत म्हणून अनेक गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण सगळ्याच सांगत बसायला वेळही नाही. या सगळ्यांच्या
अपमान आमचा जो केला त्याचा सूड मी घेतला, औरंगजेबाचा सूड घेतला, यात एवढा विशाल अर्थ आहे. हा गोष्टी आपण विचार केली पाहिजे. शिवाजी महाराजांनी लुटली ती या सगळ्या गोष्टीची भरपाई करण्यासाठी लुटली. मला केवळ 3 मुठी सोनं द्या, म्हणजे धन द्या, पण तुम्ही द्यायला तयार नाही म्हणून मी सुरत लुटली. हे पुढचं आहे. शिवाजी महाराज या अर्थाने कळले, शिवाजी महाराजांची कृती, तर आपल्याला ते कळत आहे, नाहीतर नाही कळत. पण या सुरत लुटीच्या गोष्टीने परिणाम आपण विचार करतोय, काय काय झाले. सुरत लुटलीचं कारण एवढ्या विशाल अर्थाने डोक्यात घेतलं पाहिजे. म्हणजे मी जर पुढची आकडे सांगितले ना, डोकं थक्क व्हाल. इसवी सन 1637 पहिलं यवनांचं म्लेंछाचं मुसलमानाचं पाऊल ठाण्यात पडलं. व्यापारी म्हणून गलबतात निमित्तानं आला. पण 711 सशस्त्र हल्ला घेऊन आला यवन धर्म, आणि मुळे सतत हल्ले होत राहिले. अनेक गोष्टी घडत गेल्या. मुंबईत आता मुसलमान किती आहेत? 2008 सालची आकडेवारी हातात आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये उपनगरामध्ये मिळून 31,04,032 मुसलमान आहेत 2008 साली. किती? 2000 नाही, 8 साली हो, 31 लाख. कुठे गेली संख्या? आणि त्यावेळेसच्या परिमाणाप्रमाणे जर विचार केला तर मुंबईच्या 1/3 मुंबई मुसलमानांची आहे. म्हणजे केवढं आक्रमण आहे. हीच सगळ्या गोष्टीतली म्हणजे गावागावातली कथा आहे. ज्या गावात बेला माणूस नव्हता तिथे 1 आला, एकाच्या नादानं 2 आले, 2चे 200 झाले. घरच्या घर गावातली संपून चालली, सोडून निघून चालली, हे राहायला लागले. मुंबईत मीरा भाईंदर या परिसरात जबरदस्ती चालू आहे. मुसलमान वस्ती वाढते आहे, वाढवली जाते. कुठून येतात? बांगलादेशातून येतात. नुसतं मीरा भाईंदर नाही, सगळ्या हिंदुस्थानात हेच चालू आहे. आणि भाड्यानं राहतात. मालकाला जाता लाथा घालून घरातनं हाकलून देतात आणि ताबा करून घरात राहायला लागलेले आहेत. तुम्हाला आकडेवारी सांगतो, आकडेवारी म्हणजे पैशाची सांगतो. बांगलादेशात राहणारे मुसलमान भारतात शरणार्थी म्हणून येतात. शरणार्थी बरं का, आमच्या देशात त्रास होतोय म्हणून येतात. खोटं आहे सगळं. हा देश लोकसंख्येनं व्याप्त करायचा आणि जिंकायचा हा त्यांचा नवा डाव आहे. शिवाजी महाराजांच्या काळात युद्धानं जिंकण्याचा प्रयत्न केला, आता लोकसंख्येच्या बळानं जिंकायचं आहे, कारण त्यांना मतं आपल्याला द्यायला लागतात ना. आणि यांना भारतात आणून वसाहित करण्याचं, भारताचं नागरिकत्वासाठी त्याला रेशन कार्ड, त्याला आधार कार्ड, पॅन कार्ड या सगळ्या गोष्टी करून देण्याचं एक लॉबी हिंदुस्थानात काम करते. लॉबी म्हणल्यावर लक्षात येतंय ना, एक चेन हिंदुस्थानात काम करते. बांगलादेशातून हिंदुस्थानात एखाद्या मुसलमानाला आणून वस्ती करून द्यायची असेल तर 2 लाख रुपये त्याचा भाव आहे. 2 लाख रुपये त्यांनी दिले की त्याला इथं कुठेही भारतातलं नागरिक बनवून त्याला त्या गावात राहायला ठेवलं जातं. ते त्याला मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचं असेल तर 5 लाख रुपये घेतले जातात. लक्षात ठेवा त्याच्याकडून. आणि मग तो माणूस इथं राहिला, इथले उद्योग करतो. कलकत्ता परिसरात आणि दिल्ली परिसरात अशा बांगलादेशी लोकांच्या वसाहती आहेत. बांगला वसाहती म्हणूनच त्या अस्तित्वात आहेत. आता त्या लोकांना अनेकांना नागरिकत्व प्राप्त व्हायला लागलेलं आहे आणि नवीन लोक येऊन राहत आहेत. ते बंगालमधून समुद्रमार्गे घुसून करून यायला लागलेले आहेत. बंगाल आणि हिंदुस्थानचा जो सरहद्दीचा प्रदेश आहे तिथं सलग शेती आहे, कारण बंगला आपल्यातनंच तुकडा पडलेला असल्यामुळे फारसं त्यात काही नाही. रोज दिवसाढवळ्या माणसं चालत चालत यायला लागलेली आहे. इथे येतात आणि इथल्यासारखे राहतात आणि त्यांना आपलं नागरिकत्व दिलं जातं. म्हणून नागरिक सुरक्षेचं नवीन कायदा यायला लागलेला आहे भारतातला आणि त्याला विरोध आहे या लोकांचा. आणि त्याला पाठबळ देणारे आहेत त्यांचाही विरोध आहे. जर भारतात राहणारे तुमचे वडील पूर्वज यांचे कमीत कमी 50 वर्षाचे कागदपत्र असतील तरच तुम्ही भारताचे नागरिक म्हणून राहू शकाल, असा नवीन कायदा आहे. ह्यांच्यापाशी काही नाहीच आहे ना, त्याला विरोध केला जातोय. म्हणजे भारत आता कोणत्या अर्थाने जिंकायचा प्रयत्न चालू आहे? लोकसंख्येच्या बळावर जिंकायचा प्रयत्न चालू आहे. ज्या दिवशी मुसलमान लोकसंख्येच्या पटीचा विचार करीत असताना आपण 50% आहोत, 51% आहोत, 52% आहोत असा विचार करतील, तेव्हा हा देश त्यांच्या ताब्यात गेलेला असेल आणि तेव्हा त्यांच्या शरीयतचा कायदा लागू होईल. पण 50% आणि 52%ची गरज नाही. का?
ते ज्या दिवशी 30% 32% होतील त्या दिवशी या देशावर राज्य करतील. कारण ते 32% एक मुठीनं मतदान करतील आणि आमचे असलेले 70% त्याचे 3 गट होतील. त्यामुळं आमच्या 3 गटात 25, 22, 23 संपलं. त्यांचं मात्र 32% होईल आणि त्यांचं त्या अर्थाने झालेलं मतदान ते तिकडं हिंदू राष्ट्राच्या ऐवजी यवन राष्ट्राकडे नेणार आहे. गजवाई हिंद ही अशा पद्धतीने चालू आहे. या हिंदू राष्ट्राचा, या भारताचा मुस्लिम राष्ट्र करण्याचा प्रयत्न चालू आहे. उत्तर प्रदेशमध्ये पकडला माणूस नाही, चेन पकडली, अनेक अपराधी पकडले, त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रावर हे सापडलं सगळं. भारताचं मुस्लिम राष्ट्र कसं करायचं आहे ह्याच्यासाठी चालू असलेली त्यांची मुवमेंट आहे ती सापडली गेलेली आहे. आणि मग आपण शहाणे होऊन, जाणते होऊन, शिवाजी महाराजांचं अनुकरण करून, अभ्यास करून काही करायचं असेल तर या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून मी ती आकडेवारी मुद्दामून सांगितली. आता शिवाजी महाराज म्हणजे काय कळलं पाहिजे. असल्या गोष्टीला शिवाजी महाराजांच्या राज्यात थारा नाही. या सगळ्या गोष्टीने शिवाजी महाराजांचा विचार केला पाहिजे. शिवाजी महाराजांचे सुरतेच्या लुटीच्या विषयानं उद्गृत झालेले गुण कोणचे? पहिला गुण मगाशी सांगितला, शुक्रनीतीचा अभ्यास केला म्हणजे शिवाजी महाराज अभ्यासू आहेत, हा गुण. दुसरा रणचातुर्य. शिवाजी महाराजांचं रणचातुर्य सुरतेत युद्धाच्या भूमीवर अनेक ठिकाणी दिसलं, पण सुरतेतही दिसलं. कार्यक्षम यंत्रणा किती अफाट आहे. 8,000 लोक घेऊन सुरतेत स्वारी करून गेले, बरोबर मोकळे घोडे घेऊन गेले. सुरतेत गेलेले सुरतेत येईपर्यंत कळलं नाही यंत्रणा किती कार्यक्षमतेने काम करते. सुरतेत कोणाच्या घरात किती धन आहे, कोणाला लुटावून कोणाला लुटू नये, ही यंत्रणा किती लावलेली आहे शिवाजी महाराजांनी. ही कार्यक्षमता त्यांची दिसून येते. स्वतः शिवाजी महाराज आणि बाकीचे लोक किती आज्ञांकित आहेत, कसं वागलं पाहिजे एकदा सांगितलंय, त्याच्या बाहेर जात नाहीत. कार्यक्षम लष्करी यंत्रणेचं काम किती जलद चालतंय, हालचाली कशा होतात याचा तो विचार आहे. अत्यंत कार्यक्षम हेर यंत्रणा शिवाजी महाराजांची इथं दिसून आलेली आहे. म्हणजे गुण, आता ती प्रत्येक गोष्ट सारखी सांगायची गरज नाही. गुण काय दिसला लक्षात घ्या. रणचातुर्य दिसलं, कार्यक्षम यंत्रणा दिसली, हेराचं कौशल्य दिसलं, म्हणजे हेराची यंत्रणा किती सक्षम आहे हे दिसलं. याहून पुढचं दिसलं लष्कराच्या चपळ हालचाली. महाबत खान येतोय, एक दिवस आधी कळलं पाहिजे. शिवाजी महाराज एक दिवस आधी निघून गेले, 8 दिवसानंतर महाबत खान आला. औरंगजेबाचाही विचार केला. औरंगजेब पुण्यातून सिंहगडच्या पायथ्याला गेला, अंतर किती, चालायला दिवस किती लागले, मागं विचार केला. शाहिस्तेखान संभाजीनगरवरून पुण्यापर्यंत आला, किती दिवस लागले. नगरवरनं चाकण, चाकणवरनं पुणे, किती दिवस लागले त्याला. अवघड आहे. म्हणजे ह्यांची सुस्ती किती आहे आणि शिवाजी महाराजांची गती किती आहे. चपळ हालचाली, ताबडतोब, रात्रंदिवस कष्टाची परिसीमा, ही त्यातला एक गुण आहे. सतत धावपळ करून करून सुरतेला गेले. सुरतेत गेल्यावर 3 दिवस झोप नाही, सारखं सुरतेतलं धन आणणं आणि त्याच्या राशी बांधणं ह्याचं काम चालू आहे. आणि ते झाल्यावर तोरेनं उठून निघून आलेले आहेत, थांबलेले आहेत. चपळ हालचाली म्हणतात त्याला. गतीनं राजगडाकडे आले. प्रसंगावधान, अनेक गोष्टींचं प्रसंगावधान सुरतेत दिसून येणार आहे. शिवाजी महाराजांवर खुनी हल्ला झाला, लोक त्वरेनं शेजारी उभारलेले मारला त्याला. मूर जातीचा हा माणूस, इनायत खानानं पाठवलेला खुनी. जर लक्ष नसतं दिलं, प्रसंगावधान राखलं नसतं तर निरुपाय, काय झालं असतं माहीत नाही. पण शिवाजी महाराज अष्टावधानी असणारा मनुष्य आहे आणि त्यांचे लोक त्याच्यासारखेच आहेत. मागे इथे अशा विषयानं आपण बोललो. आपणासारखे तात्काळ करतात. शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना त्या अर्थाने सगळ्यांना तसं केलेलं आहे. प्रसंगावधान, अत्यंत डोळ्यात तेल घालून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे, जरासुद्धा इकडे तिकडे होऊ देत नाही. प्रसंगावधान नुसतं इथंच नाही, सुरतेत अनेक ठिकाणी दाखवलेलं आहे महाराजांच्या लोकांनी. हा माणूस सोनं घेऊन पळून चाललाय, 30 पिपं सोनं घेऊन निघून चाललाय. प्रसंगावधान, तिथं जाऊन उपस्थित झाले, सगळं उचललं. याच्या घरात मोती आहेत. एका व्यापाऱ्याने तर असं लिहून ठेवलंय, म्हणजे एका फिरस्त्यानं एका व्यापाऱ्याच्या घरात 22 पौंड म्हणजे शेर भोकाचे मोती आहेत. मोत्यात भोकाचा मोती बरं का, परत बिनभोकाची वेगळे. भोकाचं म्हणजे मोत्याची माळ ओवायला जे केलेलं असतं ते, मोत्याला जन्मता भोक नसतं
त्याचे मोती आहेत ते शिवाजी महाराजांनी नेले. हा जर बाहेर घेऊन निघून गेला असता संपदा पडली असती का पदरात? नाही. कॅपिसिनो मठ शिवाजी महाराजांनी तो मॉन्स्टरी राखली, हे प्रसंगावधान आहे. तिथं गेलो आहे. हे गुप्तहेर यंत्रणेचं यश आहे. म्हणजे एकाच विषयाचा तिन्ही अंगाने विचार करा. तो मोहनदास पारेख तो धर्मात्मा आहे. त्यानं दानधर्म केला आहे. त्यानं जरी पैसे डचांकडून दलाली करून मिळवले असले तरी त्याने लोकांना मदत केली आहे, गरजूंना आधार दिला आहे. आणि तो आता मेला आहे. त्याच्या घरात त्याची बायका पोर आहे. मग प्रसंगावधान त्याला राखलं पाहिजे. तो फादर रेव्हरंट ॲम्ब्रॉस तो शिवाजी महाराजांकडे आला. आम्ही ख्रिस्ती लोक गरीब आहेत, त्यांना त्रास देऊ नका. आमच्या मठाला, आमच्या देवळाला थोडक्यात त्रास देऊ नका. शिवाजी महाराजांनी त्रास दिला नाही, त्याची विनंती मान्य केली. हे प्रसंगावधान आहे. व्यवहार चातुर्य आहे. अनेक गोष्टीत ती व्यवहार चातुर्य आहे. म्हणजे इंग्रजांना तुम्ही 3.5 लाख रुपये आम्हाला आणून द्या म्हणून सांगितले, हे व्यवहार चातुर्य आहे. पण त्याच्याशी वेळ घालत बसले नाहीत. पैसे नाहीच दिले तर तुला मारतोच आणि इंग्रजाची वकार लुटतोच करत बसले नाहीत. कारण गतीनं निघून जायचं आहे. वकार लुटण्यात दिवस घालवणं आम्हाला परवडणार नाही. वकार लुटून पदरात पडायचं त्यापेक्षा न लुटता बाकीच्या ठिकाणचं जास्त पदरात पडत आहे. न लुटता म्हणजे वकारीशी भांडण करताना इथं भांडण तेवढं करावं लागत नाही. दिवस घालवण्यात अर्थ नाही. हे प्रसंगावधान आहे. हे व्यवहार चातुर्य आहे. कमी कष्टात जास्त पदरात काय पडतं हे बघणं म्हणजे व्यवहार चातुर्य. शिवाजी महाराजांची सर्वांच्या विषयी, सर्व धर्मांच्या विषयी असलेला समान भाव किंवा सहानुभूती ही दिसते. पण त्यात हिंदुत्व आहे हेही दिसतं. कारण हा गुण हिंदुत्वाचा आहे. आमच्याकडे विजयनगरचे राजे असो किंवा दक्षिणेतले रामेश्वरचे राजे असो, मुसलमान आले आणि त्यांनी वखारी घालायला संमती मागितली किंवा मशीद बांधायला संमती मागितल्यावर देवगिरीला सुद्धा आपल्या राजाने त्यांना भूमी दिली. त्यांना असं वाटत होतं की या देशात असणारे सगळे धर्म आहेत, तसं जसं आपण राजा म्हणून वागतो तसं यांच्याविषयी वागू. हे एवढे उत्तान खाटा येते तेव्हा माहीत नव्हतं. हे एवढे फसवेत लबाड आहेत हे तेव्हा ज्ञात नव्हतं. ते ज्ञात शिवाजी महाराजांच्या अर्थानं आपल्याला कळायला लागलं. आधी कळलं पण त्याचा अनुभव घेतला गेला नाही. ते अनुभव शिवाजी महाराजांनी घेतला. इंग्रजांनी त्यांची वखार जळायला लागली किंवा संरक्षणासाठी शेजारची मशीद आणि शेजारचं मंदिर तिथं असणाऱ्या लोकांना हाकलून दिलं आपल्या ताब्यात घेतली. हा सर्वधर्म समभाव आहे का? हा अप्पलपोटेपणा आहे. शिवाजी महाराजांनी असं काही केलं का? सुरतेत मशीद फोडली नाही, चर्च फोडला, चर्चचे मठ मोडला, तिथून धन आणलं नाही. सगळ्यांच्या प्रती हा व्यापारी हिंदू आहे म्हणून याला सोडला आणि हा मुसलमान आहे म्हणून धरला का? नाही. हिंदू आहे तरी पैसे ठेव, कारण तू मोगलाचा अंकित आहे, त्याला जिहाद कर भरतो, त्याला जिजिया भरतो, मलाच ते आणून दे, बाकीचं काय नाही. सर्वांच्या धर्माविषयी सहानुभूती, सगळ्यांच्या विषयी कणाव, हे हिंदुत्वाचा गुण आहे. इतर धर्मात तो गुण नाही. आमच्याकडे कसं आहे, ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात, आनंदे भरीन तिन्ही लोक, सगळ्या तिन्ही लोकाला म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक या तिघांनाही आनंदाची अनुभूती करून देईल. स्वर्गाला मोक्षाला सगळ्यांना नेईल. मोक्षातल्या लोकांना सुद्धा किंवा स्वर्गातल्या लोकांना सुद्धा आनंद प्राप्ती करून देईल. आता तिथं आनंदी आनंदाचा हा जरी भाग असला तरी माऊलींना तिथला अभिप्रेत आनंद अजून पुढचा आहे, वेगळा आहे. आमच्याकडं म्हणजे मृत्यू पश्चात आम्ही संकल्पना काय करतो, हिंदू आहे मुसलमान आहे आम्हाला माहीत नाही, पण मृत्यू पश्चात त्यानं केलेल्या कर्माप्रमाणे त्याला मोक्ष मिळणार किंवा स्वर्ग मिळणार किंवा पाप जास्त असेल तर नरक भोगावं लागणार. बरोबर आहे का नाही? त्यांच्याकडं तसं नाही. जन्मभर केलेलं जे काही काम आहे ते विषय नाही. तो जर ख्रिश्चन असेल तरच त्याला डे ऑफ जजमेंट दिवशी मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे मी आपल्या परिभाषेत म्हणतो, त्यांच्या परिभाषेत दुसरं आहे. किंवा मुसलमानांच्या परिभाषेत जर मुसलमान असेल तरच कयामत का दिन ज्या दिवशी येणार, म्हणजे आपल्याकडे मरणानंतर लगेचच्या लगेच चित्रगुप्त त्याचा निवाडा करतो. म्हणजे यम बसतो, चित्रगुप्त बसतो, काय चांगलं आहे काय वाईट आहे ह्याच्यावर इकडं जायचं तिकडं जायचं का पुन्हा जन्म घ्यायचं ठरतं लगेचच्या लगे. त्यांच्याकडे ती भानगड नाही, दोन्हीकडे. बरं का, ख्रिश्चनामध्ये डे ऑफ जजमेंट येणार म्हणजे त्या दिवशी तो ख्रिश्चनाचा मुख्य कोण देव आहे तो येणार आणि त्या दिवशी प्रत्येकाच्या जन्माच्या कर्माचा विचार करून त्याचा पुढचा विचार करणार.
पण तोपर्यंत काय करायचं, कबरीत पडून राहायचं. आणि मुसलमानात कयामत का दिन, त्याला जहन्नम के काय म्हणजे स्वर्ग का नरक, हे जे विषय आहे, जन्नत की जहन्नम, जन्नत म्हणजे स्वर्ग आणि जहन्नम म्हणजे नरक, हे ठरवायला त्यांचा तो मुख्य कोण असेल तो येणार. आणि तो येईपर्यंत सगळे मेलेल्या मुसलमानांनी नुसतं पडून राहायचं कबरीत, त्याची वाट बघत राहायची. असं आहे. तोपर्यंत काही नाही, आपल्याकडे ती भानगड नाही. पण तोपर्यंत पडून राहायचा हा जरी विषय झाला तरी जे मुसलमान आहेत त्यालाच ते कयामतच्या दिवशी, जेव्हा ख्रिश्चन आहेत त्यांनाच त्या डे ऑफ जजमेंट दिवशी मुक्ती आहे, किंवा ते काय जहन्नम म्हणजे स्वर्ग आहे, नंदनवन आहे किंवा नरकवास आहे. आमच्याकडे तसं नाही. जे कोणी जन्माला येतोय त्याचा विचार आम्ही करतो, त्याने केलेल्या कामावर त्याचं त्याला पुढच्या जन्माचं फळ आहे किंवा पुढची कृती आहे, मृत्यूपर्यंत जे जीवन आहे ते त्या अर्थाने आहे. हा हिंदू धर्माचा सहिष्णुभाव शिवाजी महाराजांच्याही अंगात आहे, म्हणून ते त्या अर्थाने वागलेले आहेत. हे परक्यांच्यात दिसत नाही, हे शिवाजी महाराजांचा गुण इथं दिसतो आम्हाला सुरतेमध्ये. कृपाळूपणा आहे शिवाजी महाराजांच्या अंगी. कृपाळूपणा कसा आहे, ॲम्ब्रॉस आला, त्याने आम्ही गरीब आहोत, आम्हाला त्रास होऊ नये विनंती केली, मठाला त्रास होऊ नये विनंती केली, शिवाजी महाराजांनी मान्य केली. अँथनी स्मिथ, शिवाजी महाराजांनी त्याला धन मागितलं, ते म्हणले याच्यापाशी पैसे नाही आहेत. दुसऱ्याने त्याची वकिली केली, दुसऱ्याने सांगितलं याच्यापाशी पैसे नाही आहेत, हा गरीब आहे. खरं तर गरीब नव्हता, पण गरीब आहे म्हणून सांगितलं. इंग्रजांचा माणूस आहे हा, पण गरीब आहे म्हणून सांगितलं. शिवाजी महाराज म्हणले ठीक आहे, 350 रुपये निघून जा, सोडून दिला. एक पारशी जीव यहुदी जे होता त्याला धरलं शिवाजी महाराजांनी, त्याच्यापाशी माणकं आहेत म्हणून कळलं लोकांना, त्याला धरलं, त्याच्याकडून पैसे दे म्हणून सांगितलं. 3दा त्याच्या नरड्यावर तलवार ठेवली, झोपवून मारतो म्हणले, दे, मरणाच्या भीतीने तर काढून दिल. तो म्हणला माझ्यापाशी नाहीच आहे, त्याला प्राणापेक्षा धनप्रिय होतं, नाहीच आहे माझ्यापाशी. 3दा मरणाच्या भीतीने चढल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला सोडून दिलं, द्या पाठवून म्हणले, काही गरज नाही. कृपाळूपणा. शिवाजी महाराजांनी सुरतेमध्ये आपल्यावर प्राणांतिक हल्ला झाला असताना आपले लोक चिडले म्हणून गाव पेटवलं, ते झालं, पण दुसरं कैद्यांची कत्तल करायला लागले, तिथून उठले, लोकांना मारू नका म्हणून थांबवलं. हा कृपाळूपणा आहे. काय मारायची गरज, भीतीनं नुसतं दाखवलं तर ते धन देत आहेत, तर मारायची गरज काय. पण तोपर्यंत काही जणांचे हात तुटले होते, काही जणांची मुंडकी तुटली होती. हा पुढचा भाग आहे, हा कृपाळूपणा आहे. याच्यापेक्षा पुढचा कृपाळूपणा शिवाजी महाराजांनी माघारी जाताना, आम्ही कालही सांगितलं होतं, माघारी जाताना सोनं, जवाहीर म्हणजे रत्न, चांदी, कापडाची ठाणं, ते पण उंची, साधी नाही, म्हणजे मांजरपाट आहे, काय करायचं घेऊन, हे वजन नेण्यापेक्षा टाकून दिलेलं बरं. मसाल्याचे पदार्थ, खोबरं, काजू नेले नाहीत, तिथंच टाकून दिली, गोर गरीब जनतेला वाटून टाकली. हा कृपाळूपणा आहे. म्हणजे हे सगळे गुण शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला इथं दिसतात. अजून एक गोष्ट घडली, म्हणजे सुरतीच्या लुटीतली, म्हणजे हे गुण दिसतात ना, तसं अजून काय घडलं, परवा बोलून गेलोय. इंग्रजांनी विचार केला की सुरतेत राहणं धोक्याचं आहे, कारण शिवाजीराजे येत आहेत आणि सुरत लुटतायत. एकदा नाही, पुढे शिवाजी महाराजांनी 70 साली परत लुटली. म्हणजे वारंवार ही गोष्ट घडते. मग आपण काय केलं पाहिजे, सुरतेतलं केंद्र हलवलं आणि त्यांचं मुख्य केंद्र मुंबईत आणलं. मुंबईत होतंच त्यावेळेस, पण मुख्य केंद्र तिथं नेलं आणि परिणामतः पुढं सुरतेचा व्यापार थंडावला आणि मुंबईचा व्यापार वाढला, किंवा मुंबई मोठ्या ऊर्जितावस्थेला आलेलं शहर झालं. जगाच्या नकाशात मुंबई मोठं झालं. त्याचं कारण शिवाजी महाराज आहे. जिथं जिथं शिवाजी महाराजांनी हात लावला किंवा एखाद्या शहराला विषय केला, ती शहरं मोठी झाली. उदाहरण सांगतो, शिवाजी महाराजांनी पुण्याचा कायापालट केला. पुणे सगळं ध्वस्त झालं होतं, पहार काय ठोकली होती, चप्पल तुटकी वाहन लावली होती, ती उखडून टाकली आणि सोन्याचा नांगर, सोन्याचा नांगर ही दृष्टीला येणार आहे, पण शिवाजी महाराजांचा हात त्या पुण्याला लागला. पुण्याची वस्ती जिजाऊसाहेबांनी उभी केली, शिवाजी महाराजांनी उभी केली. आणि पुणे आता जगातल्या IT क्षेत्रातल्या ठराविक 5-6 शहरातलं एक शहर आहे, नामांकित आहे. शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेलं शहर म्हणजे केवढं मोठं झालं. दुसरं बेंगलोर, शिवाजी महाराजांची जिजाबाई साहेब इथं आणि शहाजीराजे तिथं. बेंगलोर त्यांचं राज्य आहे, बेंगलोरला शहाजीराजे राहतात. शहाजीराजे तिथं राहतात. बेंगलोर शहाजीराजांनी वस्ती वाढवली, बेंगलोरला अभय दिलं, मोठं शहर केलं.
आत बेंगलोर IT क्षेत्रातलं हिंदुस्थानातली 2 गावं महत्त्वाची आहेत, त्यातलं बेंगलोर आणि पुणे. ITच्या सगळ्या कंपन्या हिंदुस्थानातल्या इथे येऊन राहतात, इथे येऊन करतात आणि जगातला व्यापार व्यवसाय ITचा जो आहे तो इथे चालतो, बेंगलोर आणि पुणे. म्हणजे ही 2 शहरं कोणामुळे ऊर्जित अवस्थेला आली? एक शहर आलं शहाजीराजांमुळं, दुसरं शहर आलं जिजाऊसाहेबांना शिवाजी महाराजांमुळं आणि मुंबईचा विकास किंवा उदय शिवाजी महाराजांमुळे झाला. ही तिसरा गोष्ट झाली. काय गोष्ट झाली? व्यापार सुरतेचा ठप्प झाला. शिवाजी महाराज वारंवार येतात, म्हणजे पहिल्या लुटीनंतर भीती बसले. सुरतेचा व्यापार थंडावला, सुरतेत येणारी आवक कमी झाली लुटीच्या भीतीनं. शिवाजी महाराज येतात आणि सुरतेत लुटतात, आपलं लुटलं तर काय करावं म्हणून सुरतेतला व्यापार थंड पडला. सुरतेला शिवाजी महाराजांच्या प्रकरणामुळे 1 वर्षाची जकात माफी दिली औरंगजेबानं. काल तो महाबत खानाचा विषय आपण वाचला. इंग्रजांनाही जकात माफी दिली, डचांना दिली. व्यापाऱ्यांना बाकीच्या 5 वर्ष सुरतेत जकातीला सूट दिली, व्यापार वाढावा म्हणून औरंगजेबानं. म्हणजे सुरतेचा बसलेला व्यापार पुनरुज्जीवित करण्यासाठी औरंगजेब प्रयत्न करतोय आता. पण बसला कोणामुळं? शिवाजी महाराजांमुळे. सुरतेचा सुभेदार इनायत खान काढून टाकला. सुरतेच्या लुटीच्या परिणामातला विषय. इनायत खान निष्काम आहे, हा बेकामाचा माणूस आहे, हाकलून दिला. मोगलाच्या सुरतेच्या कामातून त्याला हाकलून दिला, दुसरा आणला. सुरतेला कोट घातला, गावाला तटबंदी घालायची. औरंगजेबानं सुरत म्हणजे परत लुटली जाऊ नये म्हणून सुरतेची व्यवस्था चांगली राहण्यासाठी सुरतेला कोट घातला. किल्ला सुरतेचा जसा आहे तसा बाहेरून गावाला बंदोबस्त केला संरक्षणासाठी. हा एक भाग झाला. जगभर मोगलांची बदनामी झाली. आत्ता कविभूषण आपण विचार केला, काय झालं? बादशाच्या तोंडाला काळं फासलं शिवाजी महाराजांनी, म्हणजे बदनामी झाली. आणि दुसरं, जशी बदनामी झाली तशी शिवाजी महाराजांची कीर्ती वाढली. शिवाजी नावाचा कोणीतरी एक औरंगजेबासारख्या महासत्तेशी झुंज घेतोय आणि त्याला नामोहरम करतोय, त्याचे सत्तेचे पैशाचे केंद्र लुटून नेतोय, हे जगाला कळायला लागलं. अफजल खान वादामुळे शिवाजी महाराज प्रसिद्ध झालेच होते त्यावेळेस, पण औरंगजेबालाही आता त्याची भीती वाटायला लागली, असं जगात वाटायला लागलं. तो ॲबिसिनियाचा वकील आला होता का नाही औरंगजेबाला नजराणा द्यायला, त्यानं शिवाजी महाराजांना ते देऊन टाकलं. हे प्रातिनिधिक रूप आहे, पण हे सगळ्या जगात झालं. आता शिवाजी नावाचा कोणीतरी हिंदुस्थानात एक स्वतंत्र उदयाला आलेला आहे, राजा उदयाला आला आहे, ही कीर्ती झाली. औरंगजेबाचा संताप झाला गाव लुटल्यामुळं, म्हणजे सुरत लुटीतला परिणाम. औरंगजेबाला भयानक संताप आला. कशाचा संताप? शिवाजीराजांचा संताप आला. त्याचा परिणाम पुढे झाला. त्या संतापातून त्याने मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी घातली. मिर्झा राजा शिवाजीराजाचं राज्य संपूर्ण बुडव म्हणून मिर्झा राजाला पाठवलं. शिवाजी महाराजांच्या कमालीची गुप्तता, म्हणजे गुणातला एक गुण आहे, कार्यक्षमतेची कमालीची गुप्तता. काय करतोय सैन्याला सुद्धा माहीत नव्हतं, कुठं चाललोय, फक्त जायचं एवढंच माहिती. निघा निघा. घवघवीत यश ही कीर्ती आहे. यात लुटीची तुलना करताना नादिर शहाच्या लुटीबद्दल केली जाते. नादिर शहानं दिल्ली जिंकली आणि दिल्ली लुटली. नादिर शहाला जशी अमाप धनसंपदा तिथे मिळाली तशी शिवाजी महाराजांना मिळाली, पण या दोघातल्या कृतीत फरक आहे. नादिर शहानं दिल्ली लुटली, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, बरोबर आहे, पण कृतीतला फरक आहे. एक महत्त्वाचा फरक असा की ते लुटत असताना शिवाजी महाराजांनी लोकांवर आधी सांगितलं की हे बऱ्या बोलानं मला द्या, असं नादिर शहानं सांगितलेलं नाही. आणि नादिर शहाने सरसकट सगळ्या लोकांची कत्तल केली, शिवाजी महाराजांनी कत्तल केली नाही. बऱ्या बोलानं धन द्या एवढंच सांगितलं आणि जराशा शिक्षा केल्या. सुरत लुटीच्या या सगळ्या प्रकरणात 4 लोकांची मुंडकी कापली, 28 लोकांचे हात तोडले, एवढंच आहे. नादिर शहानं मात्र दिल्लीत केलेली कत्तल 1 लाख लोकांची कत्तल केली आणि दिल्ली लुटली. मग शिवाजी महाराज मोठे का नादिर शाह मोठे? निसंशय शिवाजी महाराज मोठे, निसंशय शिवाजी महाराज आम्हाला आदर्श आहेत. पण दिल्लीत शिवाजी महाराजांना दिल्लीवाले म्हणण्यात माझा अर्थ आहे, आत्तापर्यंत राज्य शासन शिवाजी महाराजांच्या विषयी आस्थेनं बोलत नाही, वागत नाही. नादिर शहाच्या नावानं रस्ता आहे, पण शिवाजी महाराजांच्या नावानं दिल्लीत काही नाही स्मारक. आता ती प्रगती व्हायला लागलेली आहे, आम्हाला ती कळायला लागले.
नादिरशहाचं कौतुक दिल्लीत केलं जातं, ज्यांनी दिल्ली लुटली त्याचं. पण हे नाही. नादिरशहानं कुठं दिल्लीत आधी दूध पाठवले होते की मला हे द्या म्हणून? पाठवले होते का? नव्हते पाठवले. इंग्रजांना राष्ट्रीय त्यांचा विचार केल्याबद्दल जकातीची माफ केली. तसं महाबत खानाने त्या जॉर्ज ऑक्झेंडन याला बक्षीस दिलं ना, एक घोडा, एक उत्तम तलवार आणि अलंकार पोशाख भेट दिले. तसं या इंग्रजांच्या कंपनीने या जॉर्ज ऑक्झेंडनला पुढं 4 वर्षांनी म्हणजे 1664 आणि 468 यावेळी 200 पाऊंड आणि एक सोन्याचं सुवर्णपदक बक्षीस दिलं. कंपनीने त्याचं कौतुक केलं. तू सुरतेच्या वेळी धैर्यानं आपल्या इंग्लिश वखारीचं रक्षण केलं किंवा तुझा धैर्याचं गुण दिसला, नेतृत्व गुण दिसला, म्हणून त्या ईस्ट इंडिया कंपनीने त्याचं बक्षीस देऊन कौतुक केलं. हा ऑक्झेंडन जो आहे तो पुढे 14 जुलै 1669 सुरतेतच मेला. मी सांगितलं सुरतेत त्याची कबर आहे, हाही भाग सांगितला होता. इतक्या गोष्टी याच्याशिवाय बरं का अजून म्हणजे याला जसं बक्षीस दिलं तसं अनेक लोकांना ईस्ट इंडिया कंपनीने बक्षिसं दिलेली आहेत सुरतेत असणारे, की ज्यांना बक्षिसं द्यावी असा विचार केला आणि त्यांनी ती बक्षिसं दिली. जॉन गुडइयर त्याला 100 पाऊंड दिले. हेनरी गॅरी त्याला 60 पाऊंड दिले. गेराल्ड अँग्युअर याला 60 पाऊंड दिले. प्रत्येकाला त्यांनी केलेली कामं चोख केली म्हणून ही बक्षिसं दिली. एकूण 400 पाऊंड बक्षीस सगळ्यात सुरतेत असणाऱ्या तत्कालीन सुरतेच्या लोकांना ईस्ट इंडिया कंपनीने दिलेलं बक्षीस आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी सुरतेच्या हिशोबानं झाल्या. म्हणजे सुरतेचे सगळेच संदर्भ बघायचे आणि विचार करायचा म्हटला तर त्यात काय फारसं आपण वेळ घालवण्यात मजा नाही. किती लोकांनी काय काय लिहून ठेवलं आणि काय काय आहे, पण त्याचं महत्त्वाचं आहे, त्याचा आपण विचार केला आहे. त्यामुळं डाग रजिस्टर, डच रेकॉर्ड, ईस्ट इंडिया कंपनी डचांची, ईस्ट इंडिया कंपनी इंग्रजांची, इंग्रजांचे जे लोक ऑफिसर आहेत त्यांनी एकमेकाला लिहिलेला पत्रव्यवहार, त्यांनी लिहिलेल्या आपल्या डायऱ्या, डचांनी लिहिलेल्या डायऱ्या, प्रवाशांनी लिहिलेल्या त्यांची वर्णनं, असं भरपूर साहित्य आहे. पण त्याचा गोषवारा जो आहे तो आपण आत्ता साकल्यानं विचार केलेला आहे. सुरतेत काय काय झालं, सुरत कसं झालं, काय फायदा झाला, काय तोटा झाला, सुरतेनं अनेक गोष्टी झाल्या, परिणाम काय, त्यातल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातलं मराठ्यांचं धारिष्ट्य वाढलं. म्हणजे आतापर्यंत अफजलखानाच्या वेळेस वाटत होतं की कसं लढावं, एवढे मोठे शत्रू आहे, आपल्याला ते शक्य नाही. पण अफजलखान मारला आणि आपण काहीही करू शकतो हे धीर आला. शिवाजीराजाला देवी प्रसन्न आहे, आता आपण काहीही करू शकतो, हा धारिष्ट्य वाढलं. तसं सुरतेनं धारिष्ट्य वाढलं. सुरतेचा तो रावण म्हणजे औरंगजेब तो दिल्लीत राहतोय, त्या दिल्लीत सुद्धा घुसून आपण त्याला शास्त करू शकू हे धीर मराठ्यांना आलं. सुरतेत गेलो म्हणजे काय सामान्य आहे काय? इथून तिथपर्यंत गेलो, सुरत लुटून आणली म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काय? मुघलांच्या बळाचं खच्चीकरण करू शकतो याचा धीर आला आणि मुघलांचा धीर खच्ची पडला. शिवाजी आपल्या मुलखात 300 कोस येतो, 300 मैल येतो, काय 500 किलोमीटर येतो, काही असो, आणि तसाच निघून जातो घेऊन. आपण कुणीही त्याला अडवू शकत नाही, काही करू शकत नाही. म्हणजे जनतेचा आणि सैन्याचा दोघाचाही धीर खच्ची झाला. ही शिवाजी काहीतरी विलक्षण रसायन आहे, हे काही साधं नाही. शाहिस्तेखानाच्या वेळेस त्यानं काय केव्हा आला आणि केव्हा गेला कळलं नाही. म्हणजे तो गुप्त होता येतं, त्याला उडता येतं. सुरतेत उडत उडत आला असं वाटायला लागलं त्यांना. कसा आला कळला कसा नाही. शिवाजी महाराजांच्या विषयी अनेक वंदता त्यावेळेस प्रचलित झाल्या. सुरतेच्या प्रकरणानंतर मुघलांचा धीर खचला, शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा धीर वाढला. आपण काहीही करू शकू, आता कोणाच्या बापाला भ्यायचं काम नाही. मोगलांच्या बळाचा खच्चीकरण झालं, धीरही खचलं आणि बळही खचलं. कारण कोट्यवधीची संपदा एका सुरतेतून आणली, बळ संपलं, लोणी जायचं बंद झालं मथुरेला. पुढं तर असं आहे की शिवाजी महाराज, प्रतापराव गुजर, हे हंबीरराव मोहिते हे सुरतेच्या दारात जाऊन उभे राहिले. शिवाजी महाराज स्वतः गेले नाहीत परत, पण दारापाशी जायचे. शिवाजी महाराज दुसऱ्यांदा गेले 1670ला. नुसते सुरतेत मी आलो आहे, द्या पैसे म्हणले, लोक पैसे आणून वाटायला लागली. पुढची भानगडच बंद झाली. हे सुरतेचं प्रकरण झाल्यावर अवघ्या 1 महिन्यानंतर सुरतेत अफवा उठली, शिवाजीराजा परत आलाय.
आणि लोकांची पळापळी सुरू झाली. बघा काय काय होऊ शकतं. पळापळी सुरू झाली. वास्तविक शिवाजी महाराज आलेच नाही, पण पळापळी 1 महिन्यानंतर, म्हणजे हे जानेवारीत आहे, फेब्रुवारीत लगी घडलेली गोष्ट आहे. सुरत लुटीचे परिणाम, किती घबराट. नुसतं शिवाजी राजा आलाय म्हणलं तर पळापळी, म्हणजे धीर खचला. म्हणजे इतक्या विषय सुरतेच्या शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. करतो आहोत. आचरणात आणण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी शिकवलाय ते केला पाहिजे. शत्रू सर्व अर्थाने संपवणं महत्त्वाचं आहे, सर्व अर्थाने. त्याच्यासाठी जे जे करता येईल ते केलं पाहिजे, हाही विषय महत्त्वाचा आहे. म्हणजे तो विचार करू. आणि उद्याच्याला सुरत लुटीनंतर महाराज माघारी आले आहेत. लोहगडापाशी सगळी सुरतेतली आणलेली लूट लोहगड किल्ल्यावर टाकलेली आहे आणि तिथून स्वराज्याच्या जिथं जिथं कामं चालू आहेत ना तिथं तिथे ती पाठवून दिली आहे. जशी गरज आहे तशी पाठवली. आणि ती लूट वाचवीत असताना आत्तापर्यंत काही नाही, पण लोहगडाच्या पायथ्यापाशी बापूजी, नारो बापूजी हा धारा देते. प्राणाहुती त्याची पडली. प्राण त्यानं सुरतेची लूट वाचवण्यासाठी दिला. याचाही विचार काल आपण केला. आता पुढचा जो भाग आहे, पुढचं शिवचरित्राचा जो विषय आहे त्याचं चिंतन उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.